रिक्षाचे भाडे बिडे मारतो तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आहे लग्न दिवस दुसरा. तर सगळ्यांची धावपळ आहे, त्यामुळे आपण आपलंच काम करून कोणाला काही त्रास न देता आपला वेळ काढून घ्यायचा आहे. सध्या मी मोठ्या कामाला लागलो आहे. भावाचा शर्ट इस्त्री करून देतोय. शब्द दिला भावाला की मी इस्त्री करून देईन. तर बघूया आजच्या लग्नाच्या व्लॉगमध्ये कसं काय असेल. लग्न आहे 11:30चं. सगळ्यांची तयारी झाली. आता वाजलेत 10:15. 1-1.5 तासात सगळं आटपायचं. बाकी काल नाचलो भरपूर, त्यामुळे घसा त्या धुळीने असं पूर्ण जाम झालं आणि एकदम काम 25 झालंय घसायचं. तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही, बघा. बाकीचे पण सगळे तयार होत आहेत. बाहेरचं मंडप बिंडप दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. चांगला दिसतो नवरदेव. एंट्री काय ना तुला 2 शब्द फोटोसाठी. वरती मार्केटमध्ये चाललं. थोडी पेट पूजा करायला. थोडासा टाइम होता. त्यांचं ते काहीतरी चाललंय प्रोग्राम आहे, त्यांचे काहीतरी विधी चालले आहेत. म्हटलं तोपर्यंत लगेच जाऊ नये, कारण की सकाळी भूक लागले. नाश्ता होता की नाही माहीत नाही. आम्ही थोडं लेट उठलो, त्यामुळे अपेक्षा करू नये लेट उठल्यावरती काय मिळेल असं. तर बघूया आता काय खायचा विषय. रस्ता बघा एकदम खडबडीत. गोप्रो असं ठेवलं तरी शूटिंग होईल. तर मंडळी आपण मार्केटला पोहोचलोय. वडापावची ऑर्डर दिली इकडे काकींकडे. आता फटफट वडापाव खाय आणि निघूया. वाजली किती 11:10. लवकर जायला लागेल. तर मंडळी आपला नाश्ता बिष्टा एकदम वन साईड झालेला आहे आणि आपण आता फटाफट चाललो, कारण की काय घोडे आहेत ना. घोडे आहेत की गाढव आहेत? घोडे आहेत. गाढव आहेत वाटतं. घोडे आहेत रे. माहिती घोडे आहेत की गाढव आहेत आपल्याला काय माहित नाही. कन्फ्युजन आहे थोडं. तर आपला नाश्ता झाला आणि आता फटफट जायचं आपल्याला, कारण की मुहूर्ताची वेळ झाली. गडबड होईल तर मोठी. लेट पोचलो तर ओके. 11:30 सांगितलं. अजून 15 मिनटं आहेत. पोचू आपण 5-10 मिनटात पोचू. जरा 2 वडापाव 2 एकदम गरम गरम वडापाव गेले तर जरा जीवाला. आता जेवण कधीही मिळालं तरी टेन्शन नाही. सकाळचा मी नाश्ता हा खूप माझ्यासाठी तरी महत्त्वाचा आहे, कारण की मला लागतोच नाश्ता. काहीतरी सकाळचं खाल्लंच गेलं पाहिजे. बाकी नदी बघा एकदम सुकले वन साईड. पाणी भरपूर असतं पावसाळ्यात नदीला. सीट बेल्ट लावतो. आवाज आवाज मोबाईल पडला. काम 25 मोबाईलचा ते ठेवतो असा. चला बाकी सगळ्यांचा लुक दाखवतो मी आता. भावाचा लुक कसा वाटला तुम्हाला? कुर्ता कसा आहे? इज्जत आहे का नाही? 100% इज्जत आहे.
मंडप बघा गाईस, केळीचे खांब आणि एंट्री. खेळण्या लावल्यात काय? खेळण्या लावल्यात हो, तुमची व्हिडिओ काढते काहीच. मारला ना गेट.
नया कर्मवती वेदिका सावधान अंबा कभुजा त्रिलोक जननी देवी कुल स्वामिनी आदिल नगरा निवास करण्या आवाहना ऐनादी शब्द प्रमाणावधान संसावधान समीपावधान इनके पास संपले काय आईचा पण दे आईला पाहिजे अरे आईला पाहिजे आईचं पण दे चम्मच मंडळी फोटो सेशन चाललं आहे नेहमीप्रमाणे. क्या बात आहे. छान दिसते फोटो बघ एक नंबर आहे. फक्त जरा स्कूटी बाजूला मध्ये झाली. अरे हा रे स्कूटी इकडे मध्ये घे ना तिकडे सेंटरला म्हणजे तिथे चल ना पुढे की तिकडे लवकर तर काय वाटतं तुला आज दिलीप दादा लग्न आलं तुला कसं वाटतंय? वाईट वाटतं की तुझं कसं करतोय? मुलगी बघा तुम्ही भाऊजी पोरगी मी ना तू बघ ना तू एवढे रिक्षाचे भाडे बिडे मारतो एक तरी पोरगी भेटेलच की एखादा युट्यूबला मग तुला पोरीची येतील स्थळ येतील. युट्यूबला टाकते मग स्थळ येतील ना तुला पण ह्याला पण. माझ्या जोडीचा पार्टनर आहे माझा पण डन झाला आहे पण तरी बघतो डन झाला पण तरी बघतो. इथली आता पटवलीच की काय? कालपर्यंत नव्हती कोण. नाही चाय पाणी ठीक आहे मी थांबेन चहा पाण्याला. ठेवले मी अनाउन्समेंट कर माइंड मध्ये. पप्पाला सांगू हरबुला घ्या हरबू आमचा हरबू नाही तो मामा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेवण बघा काय जेवणाची हम लोग गाड़ी आगे लिया एंड देन यू आर ऑन द फोन. इसने बोला कि आता बंद करून रे लोणचा ठेवून राहणार आहेत. चला मंडळी जेवायला बसूया. मला या साईडला लग्न लागतं आणि या साईडला जेवायला बसतात सगळे. कोणाचा तो डायरेक्ट आज उपवास आहे त्याचा. गोंधळ आहे ना दादाची तयारी चालू आहे. काय बोलतो गौरा? आमच्या चॅनलला सबस्क्राईब असं कर सर्वात गौरा मला खिचडी देतो.
जेवायची नाही झाली काय केस सेट? तू केस बारीक करायला होते. पोटा बिटाला असं हात लावतो. काय ना आता तुझा हा काही बडबडतोय. मम्मी बोलेन तयार होतोय. हा कंटाळा आलाय. किती वेळ झाला? जाऊ बघू ना जाऊ. 2 तास झाले तरी लोक अजून आले नाहीत. एक कपडे घातलेले परत त्याने चेंज केले, वेगळे कपडे घातले. चला फायनली दादाचं लग्न झालंय, रिसेप्शन पण झालंय. चल आलो चला फोटो काढायला. फॅमिली फोटो सार्वजनिक फोटो. आई लवकर आहे, लवकर. तर मंडळी आता निघायची वेळ आली. सगळ्यांना बाय बाय करू. बाय येतेस मानता नाही. चला इथं नाही येते, हिला आपण नेक्स्ट वीक परत घ्यायला येणार आहोत. आपण निघूया, सगळ्यांना भेटूया आणि बाय करूया. हाय काय ते बाय ते चला सोडायला. जास्त वजन आहे त्याचं. 40 किलो आहे ना तुझं वजन? युवतीचं 40 किलो वजन आहे. बाय माझं आहे होता का? कधी तुम्ही तिकडून कधी येणार आहात? आणि मग शनिवारी जाणार आहात लगेच? नाही तर मग रविवारी गेलो असते का? शनिवारी याचं काम चालू आहे ना, मग नाही जा. आम्ही बाय येऊ का नको पुढच्या साईड? कशाला राहायचं आता? मगापासून जा करत होते. कशी येशील? कशी? चल बाय. काळजी घे, खा पी व्यवस्थित राहा. तुम्ही पण सावकाश राहायचं कशाला? हो नाही इच्छा राहायचं कशाला? चल बाय. रडतेस का काय? रडतेस का काय? इकडे रडतेस कशाला? रडायचं बस गाडीत बस. गाडीत बस. चल बाय. रडू नकोस, येतो रविवारी. 8 दिवस लगेच निघून जाते. चल सौराजीला बघू. तर मंडई बघितलं तुम्ही, आपण आता रिटर्न निघालोय. आम्ही 2 जणच आहोत अख्ख्या गाडीमध्ये. असा काही विषय नाही की 2च आहोत किंवा काय. गणपती बाप्पा मोरया. चला निघालोय. परतीचा प्रवास सुरू झालाय. आता प्रवासात तर दुसरं काय नसेल, मॅच बघायची मेन. असं लावून ठेव, बघणार नाही असं लावून ठेव, स्कोअर बीर माहिती पडण्यासाठी. बाकीचा विषय, लग्न खूप छान झालं, मजा आली. काल वरातीला सॉरी हळदीला खास करून मजा आली. आत्ता पण सगळे म्हणत होते की वरातीला थांबा, पण ना, आपली उद्या कामं आहेत. ह्याला कामावर जायचं, मला टिफिन सोडायचे, बरीच कामं आहेत. तर आता जाऊया. आता इथून पहिलं आपल्याला गाडी सोडायला म्हणजे आपल्या एरियातून जायला लागेल. तर लवकर गेलो तर मनीष आपण डायरेक्ट जाऊ. ऐकलं येताना मेट्रोने वाटलं तेव्हा बघू कसा काय विषय होतोय. नाही तर मग गाडी घ्यायला लागेल आणि मग ही सोडायला लागेल आणि परत त्याच गाडीने रिटर्न यायला लागेल. एकदा शुभमला फोन करून बघूया आहे काय ते जवळपास. शुभम असेल तर मग काम भारी होऊन जाईल. चला व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. पुढे बघूया आम्ही कुठे काय थांबलो खायला.
तर ते दाखवण्यासारखं असेल. तर बाकी गावचं वेदर वातावरण एकदम कडक आहे. तर म्हणजे आपण आता शिवमुद्राला थांबलो. थोडं काहीतरी खाऊया, थोडं फ्रेश पण वाटेल. आणि मला खूप गरगरत होतं, काय माहिती का, चहा प्यायली म्हणून विषय झालेला, पण खूप गरगरत होतं. तर आपण सूप आणि एक दोन स्टार्टर्स फक्त ऑर्डर केले, बाकी काही जास्त नाही. एका साईडला मॅच चालू आहे. चला ब्लॉग कंटिन्यू करा, दाखवतो तुम्हाला. आता ह्याच्यानंतर फक्त एंड असेल, बाकी काही विषय नसेल. शेजवान द्या. सूप आलेलं आहे, दिसतोय तर एक नंबर. ओके खाऊन बघ मनीष. तर मंडई फायनली आपण मुंबईमध्ये ऑलमोस्ट म्हणजे वाशीला पोचलोय. आज मॅच होती इंडिया पाकिस्तानची. मॅच पण तुम्ही बघितली असेल, एकदम एक नंबर. म्हणजे आपल्या किंग कोहलीने एकदम वन साईड मॅचचं काम भारी करून टाकलेलं आहे आणि मॅच आपण जिंकलेलो आहे. तर आता आम्ही वाशीला पोचलो, वाशी ब्रिजवरती आहोत. इथून आपण पवई मार्गे जोगेश्वरीला जाणार आहोत. तिथे शुभमला रिक्वेस्ट म्हणजे तसे रिक्वेस्ट करायची गरज लागली नाही, पण आपण केलेलं आहे. शुभम मुलगा चांगला आहे, तो आपल्यासाठी येणार आहे. कारण की आपण जाणार एवढं, परत येणार थोडं हेक्टिक होईल. आणि मनीष पण आज दिवसभर थोडं हे होतं, आपलं लग्न होतं, त्यामुळे गोंधळ होता सगळा. तर त्याला आपण सांगितले तो येतोय, तर त्याला तिकडे गाडी हँडओव्हर करू आणि तिथून आपण रिटर्न येऊ. जोगेश्वरीचा आपला जो जोगेश्वरी लिंक रोड जो जॉईंट होतो ना आपला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला, तिथे जोगेश्वरीला. तर लग्नाचे हळदीचे ब्लॉग असेच कुठले ना कुठले येत राहतील. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मजा आली 2 दिवस, प्रोग्राम सगळे छान झाले. हळदीचा खास करून एकदम मजा आली नाचा बिचायला. लग्न पण खूप छान झालं आहे. आता घरी जायचं आहे आणि उद्यापासून आपली डेलीचं रुटीन आपलं चालू होईल. परत नेक्स्ट व्लॉग येईल, तो परत आपण 8 दिवसांनी आपल्या मॅडमला आणायला जाऊ, त्याचा होईल. चला तोपर्यंत बाय बाय. ब्लॉग बघत राहा आणि असाच तुमचा आशीर्वाद, प्रेम, सपोर्ट माझ्या पाठीशी असू द्या. जय श्रीराम. तुला दाखवलेला मी येड्या, तू मोबाईलवर आहेस. मोबाईल